नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वस्तिक किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे दम आलू. तर मित्रांनो, तुम्ही जर या पद्धतीने जर दम आलू बनवला ना, तुमचे कधीच काही मिस्टेक होणार नाही. चला आता सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कांदा, टोमॅटो आणि बटाटे लागणार आहे. छोट्या साईजचे बटाटे आहे, तुम्ही या ठिकाणी मोठ्या साईजचे बटाटे वापरू शकता. तर एवढं साहित्य आपल्याला दम आलू बनवण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर किचन किंग मसाला आणि काश्मीरी लाल मिरची लागणार आहे. चला तर सर्वात अगोदर आपण पहिली स्टेप करून घेऊया. तर सर्वात अगोदर आपल्याला बटाट्यांना सालून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाट्याला धुवून कोरड्या कापडाने त्यांना कोरडे करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यांना फ्राय करायचे आहे. बटाटे शॅलो फ्राय करण्यासाठी आपल्याला एक पळी तेलाचाच वापर करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला बटाटा फ्राय करायचा आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला याची दुसरी साईडही फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच तेलात आपल्याला कांदा व टोमॅटोला फ्राय करायचा आहे. इथे आपल्याला फ्राय केलेल्या कांदा व टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 पळी तेल घालू आणि त्यात तयार केलेला मसाला आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा बेसनचा वापर करत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही या ठिकाणी बेसन नाही वापरलं तरी पण चालेल. मसाला चांगला फ्राय झाला आहे. आता यात 1 चमचा किचन किंग मसाला व 1 चमचा लाल मिर्च पावडर व घरचा मसाला 1 चमचा आणि धना पावडर टाकून आपल्याला हे छान प्रकारे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यात आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्या कारणामुळे भाजीला छान तरी येते व आपल्याला या ठिकाणी गरम मसाल्यात गरम पाणीच ओतायचे आहे. त्यानंतर याला उकळी आली की यात आपण शॅलो फ्राय केलेले बटाटे सोडून याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर यात मीठ व कोथिंबीर घालून बटाट्यांना शिजू द्यायचे आहे. आता आपली दम आलूची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी गरमागरम सर्व करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.